तुमचं क्षेत्र निवडलं म्हणजे कलावंतांचं असेल, अभिनयवाले असतील, लेखक असतील, कलाकार असतील, हे कुठेतरी सगळेजण पॉलिटिकली करेक्ट राहायचा प्रयत्न करतात. कुणाला वाईटपणा नको आहे, कुणाला नेतृत्व आता कसं नेमकं आहे गिरीश की कोणाला वाईटपणा नको आहे. तुझ्याही गुड बुक्स मध्ये मी राहायचं, तुझ्याही राहायचं, तुझ्याही राहायचं, सगळ्यांनी छान छान म्हणायचं. नाना पाटेकर छान छान, हा छान छान, फार आले बोलले. कुठेतरी एक वाईटपणा, मी नाही बाबा मला हे तुझं पटत नाही, हे चूक आहे, ही वृत्ती का नाही आहे, हे बरोबर नाही. मग माझा भाऊ असो, आई असो, मुलगा असो, कोणाही त्यांच्या विरोधी किंवा कोणी माझ्या विरोधी बोलायला काय हरकत आहे. सरते शेवटी एक नट म्हणून उत्तरदायित्व वगैरे असे मोठे शब्द नाहीत, पण तरी सुद्धा समाजाचा एक घटक आणि कुठलीही गोष्ट तशी मी तुमच्यासमोर मांडत असताना माझी एक कुठेतरी हे इथे ठरते ना, भूमिका ठरत असते इथे कुठेतरी. दळवींनी लिहिलेला गुलाबराव आणि मला अभिप्रेत असलेला गुलाबराव या दोन वेगळ्या भूमिका आहेत. पण मी ती भूमिका करत असताना त्याला 100% न्याय देणं ही माझी जबाबदारी नट म्हणून. पण माणूस म्हणून मी त्यातून काय करतो. गुलाबरावाला टाळ्या देणारी लोक होती, मी नाटक ते थांबवलं. त्याचं कारण ते आहे की ती विकृत वृत्ती कुठेतरी लोकांना छान छान वाटायला लागलं होतं. प्रत्येक गोष्टीचा, आता प्रत्येक गोष्टीची एक छान सुंदर डान्स होता आपल्याला, भरतनाट्यम असेल, कथक असेल, मोहिनीअट्टम असेल, आपण बघत असताना किती छान. पण आता मला डान्स बारमध्ये जावं असं वाटतं, मला तो डान्स नको.